हॅलो फ्रेंड्स, इव्हॉल्व अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याला एक असा कॉन्सेप्ट बघायचा आहे ज्याच्यावरती आयोग 2026च्या मुख्य परीक्षेला, राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला प्रश्न विचारू शकतो. लक्षात ठेवा. सो बेसिकली हा नेमका कॉन्सेप्ट काय आहे. आता हा करंट अफेअर्सला थोडासा लिंक असणारा कॉन्सेप्ट आहे. जे रिसेंटली आपण बघितलेलं आहे की व्हेनेझुएलामध्ये अर्थक्वेक झाले, 2 अर्थक्वेक झाले, एक नाही तर 2 अर्थक्वेक झाले. लक्षात ठेवा. आणि ज्याला आपण ऍक्च्युली सिस्मिक डबलेट्स म्हणतो. काय म्हणतो आपण? सिस्मिक डबलेट्स. तर ऍक्च्युली हा कॉन्सेप्ट आज समजून घ्यायचा की सिस्मिक डबलेट्स काय आहे, ह्याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो आणि जी काही जीवितहानी झालेली आहे किंवा जे काही डिस्ट्रक्शन झालेलं आहे, डिझास्टर जे झालेलं आहे ते नेमकं का झालेलं आहे. पण त्याच्याबरोबर हा टॉपिक कुठल्या पेपरमध्ये येऊ शकतो हे थोडंसं समजून घेऊया. हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला दिसताना GS1 किंवा जॉग्राफीचा वाटेल. लक्षात ठेवा. हा प्रश्न काय वाटेल? जॉग्राफीचा. ऑफकोर्स हा जॉग्राफीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या. पण जॉग्राफी बरोबर हा प्रश्न तुम्हाला GS3 मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. म्हणजे हा GS1 चा टॉपिक झाला तुमचा, प्लस GS2 मध्ये, सॉरी GS3 मध्ये जे काही तुमचा डिझास्टर मॅनेजमेंट हा टॉपिक आहे ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या. सो दिस क्वेश्चन कॅन बी आस्क्ड इन बोथ द पेपर्स, GS1 आणि GS3 दोन्हीकडे विचारला जाऊ शकतो. त्यामुळे प्रिपरेशन करत असताना कशा पद्धतीने प्रिपरेशन करायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला थोडंफार समजून घ्यायचं आहे. सो पहिल्यांदा त्याच्या अगोदर बघूया की नेमकं सिस्मिक डबलेट्स म्हणजे काय असतं, ते का झालेले आहेत, त्याचा इम्पॅक्ट काय झालेला आहे हे थोडंसं आपल्याला बघून घ्यायला पाहिजे. ठीक आहे. नाव कॉन्टेक्स्ट बघा काय आहे की व्हेनेझुएलामध्ये अर्थक्वेकचं डिझास्टर झालेलं आहे. काय झालेलं आहे? अर्थक्वेकचं डिझास्टर. आता हा जो काय कॉन्सेप्ट आहे सिस्मिक डबलेट हा थोडासा रेअर आहे, रेअर फेनॉमिनन. प्रत्येक वेळेला होतो असं नाहीये. हा बऱ्याच वेळेला काय बघायला मिळत नाही आपल्याला, हा सिस्मिक डबलेट्स बघायला मिळत नाही, तर रेग्युलर अर्थक्वेक्स आपल्याला बघायला मिळतात. तर ऍक्च्युली डबलेटचा अर्थ काय होतो लक्षात घ्या ह्याच्यामध्ये, म्हणजे एका मागोमाग 2 जेव्हा अर्थक्वेक्स येतात त्याला म्हणतो आपण डबलेट्स. आणि 2 अर्थक्वेक्स मधला जो काही डिफरन्स असतो, जे काही टायमिंग पिरियड जो असतो तो टाइम खूप छोटा असतो. लक्षात ठेवा. म्हणजे तो काही मिनिटांचा असू शकतो, काही सेकंदाचा, काही मिनिटांचा किंवा काही बेसिकली तासांचा असू शकतो. म्हणजे आता जर काय अर्थक्वेक झाला असेल तर काही सेकंदांनी तो दुसरा अर्थक्वेक होण्याची शक्यता असते. आता व्हेनेझुएलामध्ये नेमकं काय झालं होतं, पहिला जो काय अर्थक्वेक होता तो जो आला होता तो कितीचा होता, तर 7.2 मॅग्निट्यूडचा होता पहिला अर्थक्वेक. आणि बरोबर एक्झॅक्टली 39 सेकंड नंतर, 39 सेकंदानंतर सेकंड अर्थक्वेक आला होता. लक्षात ठेवा. सेकंड अर्थक्वेक 7.5 मॅग्निट्यूडचा. ठीक आहे. मग ह्याच्यातला डिफरन्स किती झाला? फक्त 39 सेकंदाचा. म्हणजे इतक्या फास्ट हा काय आला होता, हे अर्थक्वेक्स आले होते दोन्ही. नाव नेमका काय झालं हे बघून घ्या जरा. पहिला अर्थक्वेक जो आला होता तो 7.2 मॅग्निट्यूडचा, 24 किलोमीटर फ्रॉम सॅन फिलिपी, ह्याच्यापासून 24 किलोमीटर लांब होता सॅन फिलिपी पासून. त्याच्यानंतर 39 सेकंदाचा गॅप होता सेकंड. आणि जो मॅग्निट्यूड आला होता 7.5 चा, कुठं? नियर मोरॉन मध्ये. इट्स नियर मोरॉन. कुठं होता हा? बेसिकली 168 किलोमीटर वेस्ट ऑफ कॅरेगस. कॅरेगस पासून 168 किलोमीटर वेस्टला होता. देन आफ्टर दॅट रिजन जे काय अफेक्टेड होते, म्हणजे बघा कोलंबिया पर्यंत ह्याचं काय होतं, ट्रेमर जे काही चालवले होते, ट्रेमर्स वेर बीन एक्सपिरियन्स्ड कुठपर्यंत? कोलंबिया पर्यंत ह्याचे ट्रेमर्स आपल्याला जाणवले होते. ते झाल्यानंतर आता डेथ टोल जो आहे, आतापर्यंत जे काय डेथ ऍक्च्युली झालेली आहे, ती जी काय काउंटिंग झालेली आहे ती 1,500च्या आसपास लोक ह्याच्यामध्ये मेलेली आहेत. लक्षात घ्या. पण अजून सुद्धा कितीतरी हजारो लोक अजून सापडलेले नाही आहेत. म्हणजे कदाचित ते जे काही डेब्रिज आहेत, बिल्डिंग्स आहेत, बिल्डिंगच्या खाली अजून सुद्धा ते काय झालेले आहेत, दबलेले आहेत. सो बेसिकली असा एक अंदाज आहे की 10,000 ते 1,00,000च्या आसपास लोकांचा जीव गेलेला असू शकतो. लक्षात ठेवा. सो बेसिकली इट इज अ नाव डिझास्टर. काय झालेला आहे? हा डिझास्टर झालेला आहे, कारण का लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी झालेली आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो. सो बेसिकली वी कॅन कन्सिडर नाउ दिस ॲज अ डिझास्टर. नाउ सिस्मिक डबलेट्स ची डेफिनेशन पहिल्यांदा बघून घ्या काय होतं नेमकं. सी अर्थक्वेक्स ऑफ सिमिलर मॅग्निट्यूड, म्हणजे मॅग्निट्यूड काय असतं? ऑलमोस्ट सिमिलर. म्हणजे दोघांची जी काही स्ट्रेंथ असणार आहे ती जवळजवळ सेम असणार आहे. म्हणजे एक आहे 7.2 चा, दुसरा लगेच किती आला? 7.5 चा. आफ्टर शॉक जो होता 7.5 चा होता. लक्षात ठेवा. ठीक आहे. दॅट ओरिजिनेट फ्रॉम डिस्टिंक्ट बट क्लोजली रप्चर्ड अँड ऑकर इन क्विक सक्सेशन. दोघं कुठे येत आहेत? एकाच ठिकाणी येत नाहीत. लक्षात ठेवा. हे अर्थक्वेक्स एकाच ठिकाणी होत नाहीत, पण क्लोजली डिस्टन्स आहेत किंवा क्लोजली असोसिएटेड असतात. लक्षात ठेवा. म्हणजे काय म्हणूया आपण, आता जर का ही प्लेट जर आपण बघितली, इफ यू टेक दिस एज अ प्लेट, कॉन्टिनेंटल प्लेट. आता ह्या कॉन्टिनेंटल प्लेटमध्ये इथे एक तुमची समजा ह्या ठिकाणी पहिल्यांदा अर्थक्वेक आला असेल. आता दुसरा अर्थक्वेक कुठे येणार आहे? ह्याच्या जवळच असणारा जो काही तुमचा फॉल्ट असेल
जिथं रप्चर झालेला आहे त्या ठिकाणी तुमचा हा काय होणार आहे, अर्थक्वेक होणार आहे. सो बेसिकली बोथ आर क्लोज टू इच अदर. एकाच ठिकाणी होत नाही तर क्लोजली रिलेटेड असणारे जे काही तुमचे रप्चर्स आहेत किंवा फ्रॅक्चर्स आहेत, फॉल्ट्स आहेत, त्या ठिकाणी हे काय होतं जनरली, हे सिस्मिक डबलेट्स येतात. आणि क्विक सक्सेशन मध्ये, म्हणजे यांच्यामधला डिफरन्स जो असणार आहे तो फक्त किती वेळाचा असणार आहे, काही सेकंद ते काही मिनिट ते काही तासांचा असणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. नाव see here, both earthquakes are roughly equal in size. Equal in size. दोघांचं काय इक्वल इन साईज आहे, बट नॉट अ मेन शॉक प्लस आफ्टर शॉक सिक्वेन्स. असं नाही होणार आहे की पहिल्यांदा एक मेन शॉक आला, नंतरचा जो काय आफ्टर शॉक आहे तो आलेला आहे, असं नाहीये. दोन्ही पण जे काय तुमचे अर्थक्वेक्स आले होते ते कसे होते, दोन्ही पण मेन शॉक सारखेच होते, लक्षात घ्या. सो बेसिकली वी कॅन से इन दिस बोथ वेर मेन शॉक्स. कारण काय लक्षात ठेवा, जो काय मेन शॉक आल्यानंतर दुसरा एक शॉक येतो ज्याला आफ्टर शॉक म्हणतात. एक अर्थक्वेक झाल्यानंतर जो काय दुसरा अर्थक्वेक किंवा ट्रेमर जे जाणवतात त्याला आफ्टर शॉक म्हणतात. पण तो आफ्टर शॉक जनरली कसा असतो, तो कसा असतो की लोअर मॅग्निट्यूडचा असतो, किंवा जनरली आपण म्हणूया की त्याची जी काही स्ट्रेंथ असणार आहे ती स्ट्रेंथ किंवा साईज जी असणार आहे ती छोटी असणार आहे, लक्षात घ्या. पण इथं काय होतं सिस्मिक डबलेट्स मध्ये दोघांची जी काही साईज असते ऑलमोस्ट सेम असते, लक्षात ठेवा. म्हणजे असं होणार नाही की पहिला जो आहे तो मेन शॉक आणि सेकंड इट विल बी आफ्टर शॉक, असं नाही होणार. दोघं पण इट विल बी मेन शॉक्स, रिमेंबर. नाउ सी डिस्टिंक्ट रप्चर्स आहेत. रप्चर्स म्हणजे जिथं ऍक्च्युअली फॉल्टिंग झालेलं आहे, जिथं ऑलरेडी क्रॅक्स आहेत, लक्षात ठेवा. जे काही तुमची प्लेट असणार आहे त्या प्लेटमध्ये काय असणार आहेत, रप्चर्स असणार आहेत, क्रॅक्स असणार आहेत किंवा फॉल्ट्स असणार आहेत. ते क्लोजली रिलेटेड टू इच अदर असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. नाउ आता नेमकं आपण म्हणतोय की फॉल्ट म्हणजे नेमकं काय, किंवा हा जो काही भूकंप आला होता तो नेमका का आला होता. कारण त्याचं कारण होतं स्ट्राईक स्लिप फॉल्ट. आता स्ट्राईक स्लिप फॉल्ट आपण ह्याला म्हणतो. तर आता स्ट्राईक स्लिप फॉल्ट म्हणजे नेमकं काय समजून घ्या, की समजा तुमची प्लेट असेल तर प्लेटमध्ये काय असू शकतं, त्याच्यामध्ये एखादा क्रॅक असू शकतो, की आपण काय म्हणू शकतो त्याला फॉल्ट म्हणू शकतो किंवा फ्रॅक्चर म्हणू शकतो. आता जो काही फ्रॅक्चर असणार आहे त्या ठिकाणी काय होणार आहे, हे जनरली हे दोघं एकमेकांच्या बरोबर लॉक असणार. हे दोन बेसिकली काय असणार, हे प्लेट जे असणार आहे त्याच्यामध्ये क्रॅक झाल्यामुळे जनरली काय असणार आहे, हे दोघं एकमेकांच्यावर चिटकलेले असतात. पण बेसिकली कशामुळे काही फ्रिक्शन असतं किंवा लॉकिंग सिस्टम झालेली असते. आपण म्हणूया ह्याच्यामध्ये ही लॉकिंग सिस्टम झालेली असते. बट दोघं पण एकमेकांपासून लांब सरकण्याचा प्रयत्न करू शकतात, लक्षात ठेवा. कारण का जे काही तुमच्या प्लेटच्या खालच्या बाजूला जे काही कन्व्हेक्शन करंट्स असतात त्याच्यामुळे ही प्लेट मुवमेंट चालूच असते. पण बेसिकली काय होतं, ते लॉक सिस्टममुळे ते प्लेट सरकत नाहीत एकमेकांपासून. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम काय होऊ शकतात, ती एकमेकांपासून सरकतात. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा सरकतात तेव्हा हॉरिझॉन्टल मुवमेंट होती, लक्षात ठेवा. स्ट्राईक स्लिप फॉल्ट मध्ये काय होणार आहे की हॉरिझॉन्टल मुवमेंट, म्हणजे समजा आता ही तुमची प्लेट आहे आणि ही एक प्लेट आहे, तर ही प्लेट अशी खालच्या बाजूला येऊ शकते आणि ही प्लेट वरच्या बाजूला. म्हणजे बेसिकली ह्यांचं रप्चर कसं होते किंवा मुवमेंट कशी होते, इट इज पॅरलल टू इच अदर. पॅरलल. मग पॅरलल जरी होत असेल तरी सुद्धा काय होतं की जे काही तुमची लॉकिंग सिस्टम झालेली असते ती ब्रेक होते. आणि ती ब्रेक झाल्यामुळे जनरली काय होतं, त्याच्यामध्ये जी काही एनर्जी असते ती एनर्जी रिलीज होते. आणि ह्या स्ट्राईक स्लिप फॉल्ट म्हणून जनरली काय झालेलं आहे तुमच्या इथं व्हेनेझुएलामध्ये अर्थक्वेक आलेलं आहे. मग बाकीचे दोन जे काही तुमचे फॉल्ट्स आहेत, फॉल्ट सिस्टम, ते कोणते आहेत, तर एक नॉर्मल फॉल्ट आहे आणि एक रिव्हर्स फॉल्ट आहे. ठीक आहे. आता इथं बघा की हे नेमकी जे काही प्लेट टेक्टॉनिक्स बाउंड्री जे आहेत ते प्लेट टेक्टॉनिक्स बाउंड्री नेमक्या कशा आहेत. आता हा जो काही रिजन आहे, लक्षात घ्या, हा जो काही रिजन आहे हा पूर्णपणे इट इज नथिंग बट ह्याला आपण म्हणतो कॅरेबियन प्लेट. ठीक आहे. जो काय तुमचा हा नॉर्थ अमेरिकन प्लेट आहे आणि ह्याच्या खाली ही साऊथ अमेरिकन प्लेट आहे आणि ही आहे तुमची कॅरेबियन प्लेट. आता ही जी काही नॉर्थ अमेरिकन प्लेट आहे ती सुद्धा कशी सरकते, इकडच्या बाजूला सरकत चाललेली आहे. सो इट इज मुव्हिंग टुवर्ड्स द वेस्ट. सेम थिंग तुमची जी काही साऊथ अमेरिकन प्लेट आहे ती सुद्धा कुठं सरकत चाललेली आहे, इट इज मुव्हिंग टुवर्ड्स द वेस्ट. पश्चिमेला ती चाललेली आहे, लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये जी काही तुमची कॅरेबियन प्लेट आहे त्या कॅरेबियन प्लेटला कशी मुवमेंट होत चाललेली आहे तुमची, इट इज हॉरिझॉन्टल मुवमेंट. सो इट जस्ट द हॉरिझॉन्टल मुवमेंट आहे, लक्षात ठेवा. ही आता तुमचा जो काही व्हेनेझुएला आहे तो व्हेनेझुएला इथं आहे, लक्षात ठेवा. इथं कुठेतरी आपला व्हेनेझुएला आहे. पण आता व्हेनेझुएलाच्या जे काही नॉर्थच्या बाजूला जे काही तुमचा फ्रॅक्चर आहे किंवा ही जी काही प्लेट बाउंड्री आहे त्याच्यामध्ये एकच क्रॅक नाहीये, लक्षात घ्या. काय नाहीये, एकच क्रॅक नाहीये, ह्याच्यामध्ये मल्टिपल क्रॅक्स आहेत. जर काय आपण बघायला गेलं तर ही तुम्हाला प्लेट बाउंड्री बघायला मिळेल. पण ह्या प्लेट बाउंड्री बरोबर ह्याच्यामध्ये अनेक सारे असे काय क्रॅक्स आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे इथं मल्टिपल फॉल्ट्स आहेत. त्याचं हे कारण होतं की जनरली काय झालेलं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला सिस्मिक डबलेट्स बघायला मिळाले, लक्षात ठेवा. आता ह्याच्यामुळे सिस्मिक डबलेट्स येतात तरी कसे. नाव सी, आता जर समजा तुमची ही प्लेट आहे बरोबर. आता इथं एक समजा दोन फ्रॅक्चर्स आहेत ह्या प्लेटमध्ये. हे फ्रॅक्चर जे जनरली आहे ते एकमेकांच्या जवळ आहेत, लक्षात घ्या. आता हे जे काही फ्रॅक्चर्स आहेत ह्या फ्रॅक्चर मध्ये समजा ह्या ठिकाणी, ठीक आहे, ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, पहिला ट्रेमर किंवा भूकंप आलेला आहे. पण ह्या भूकंपाच्या वेळेला काय झालेलं आहे, पूर्णपणे जी काही एनर्जी होती ती पूर्णपणे एनर्जी रिलीज नाही झालेली. मग आता हा जो काही तुमचा सेंटर असतो
हा सेंटर जो असणार आहे किंवा ह्याला फोकस जो म्हणतो आपण, हा फोकस काय करणार आहे, ह्याच्यातली जी काय एनर्जी आहे ती काही एनर्जी ह्या क्रॅक मध्ये ट्रान्सफर करते, लक्षात ठेवा. किंवा जो काय फॉल्ट आहे किंवा फ्रॅक्चर आहे, ह्या फ्रॅक्चर मध्ये ही एनर्जी ट्रान्सफर होते आणि ही एनर्जी ट्रान्सफर इकडे झाल्यामुळे जनरली काय होतं, इथून दुसरा अर्थक्वेक निर्माण होतो, लक्षात ठेवा. सो द सेकंड अर्थक्वेक इज बीन ओरिजिनेटेड फ्रॉम दिस रिजन. वाय? बेसिकली बिकॉज हा जो काय पहिला क्रॅक आहे, पहिला जो काय तुमचा फोकस आहे, त्याच्यातली एनर्जी इकडे ट्रान्सफर होते आणि इकडे ट्रान्सफर झाल्या काय होतंय, इथं सेकंड काय होणार आहे, तुमचा भूकंप येणार आहे, लक्षात ठेवा. सो ह्याला काय म्हणतो आपण, सिस्मिक डबलेट्स. आणि ज्याच्यामधलं जे काही टायमिंग पिरियड असतो तो खूप छोटा असतो. गेटिंग? आता व्हेनेझुएलामध्ये एवढं जास्त आपण काय म्हणूया की डिझास्टर होण्याचं कारण काय, कारण का हा जो काय तुमचा अर्थक्वेक होता, हा अर्थक्वेक खूप शॅलो डेप्थला झाला होता. म्हणजे ह्याचा फोकस जो होता तो जमिनीपासून जनरली आपण खाली डेप्थ जर बघायला गेलं तर फक्त 10 किलोमीटर डेप्थ होती. आता जर काही शॅलो डेप्थ असेल तर ह्याचा परिणाम कसा होतो, शॅलो डेप्थमुळे काय होतं, जनरली जी काही एनर्जी ट्रान्सफर व्हायला तुम्हाला डिस्टन्स कव्हर करावा लागतो तो खूप कमी आहे, लक्षात ठेवा. आणि जेवढं डिस्टन्स कमी असेल तेवढी जास्त एनर्जी रिलीज होणार आहे, कारण का जेवढी जास्त डिस्टन्स कव्हर करायला तुम्हाला लागणार आहे तेवढ्या एनर्जी लॉसेस जास्त होणार आहेत किंवा ऍब्झॉर्प्शन ऑफ द शॉक जे असणार आहेत ते जास्त होणार आहेत. पण इथं काय झालेलं आहे, आता हे जर काय तुमचा 10 किलोमीटरची डेप्थ असेल, 10 किलोमीटर इथून इथपर्यंत एनर्जीचा जे काही लॉसेस झाले ते खूप कमी झालेले आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त एनर्जी वरती गेलेली आहे, लक्षात ठेवा. आणि फर्स्ट शॉकमुळे काय झाले, जे काही तुमचे बिल्डिंग्स वगैरे होते ते बिल्डिंग्स वगैरे काय झाले, थोडेसे त्याच्यावरती क्रॅक्स आले, ते शेक व्हायला चालू झाले, लक्षात ठेवा. आणि इमिजिएटली इन द सेकंड अर्थक्वेक आपण म्हणूया की लोकांना ह्याच्यामध्ये वेळच मिळाला नाही, कारण का 39 फक्त सेकंदाचा फक्त वेळ होता आणि त्या 39 सेकंदामध्ये तुम्ही काय काय करू शकणार, हालचाली काहीच होणार नाही, लक्षात ठेवा तुमच्या. त्याच्यामुळे जनरली काय झालं, सेकंड अर्थक्वेक जो आला त्याच्यामुळे जो काय ऍक्च्युअली पहिल्या अर्थक्वेक पेक्षा स्ट्रॉंगर होता, त्यामुळे सेकंड अर्थक्वेक मध्ये असं झालं की जे काही बिल्डिंग्स अगोदर क्रॅक गेले होते ते बिल्डिंग्स पडायला चालू झाले. सो इमिजिएटली त्याच्यामध्ये डिस्ट्रक्शन व्हायला चालू झालं, लक्षात ठेवा. दॅट वॉज द रिझन. आणि जिथं भूकंप झालेला आहे त्या ठिकाणी तुमची पॉप्युलेशन डेन्सिटी जी आहे ती पॉप्युलेशन डेन्सिटी खूप जास्त आहे, लक्षात घ्या. जिथं पॉप्युलेशन डेन्सिटी जास्त असते त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज खूप जास्त प्रमाणामध्ये केलेले जातात. त्याच्यामुळे जे काही बिल्डिंग्स वगैरे असतात ते बिल्डिंग्स खूप जवळ असतात एकमेकांच्या, त्याच्यामुळे एका बिल्डिंगवरती जर काही इम्पॅक्ट झाला तर दुसऱ्या बिल्डिंगवरती इम्पॅक्ट होण्याची शक्यता वाढते, कारण का डेन्सिटी भरपूर जास्त आहे. आणि हे कारण होतं इथं जास्तीत जास्त करून तुमचं डिझास्टर होण्याचं, लक्षात ठेवा. म्हणून तर एवढे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला. येस, ठीक आहे. आता हे झाल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युली राज्यसेवेमध्ये प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो हे समजून घ्या. आता याच्यामध्ये GS1 मध्ये पहिल्यांदा जॉग्राफीमध्ये GS1 मध्ये जॉग्राफीला एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. काय विचारला जाऊ शकतो, तर पहिला मुद्दा काय आहे की याच्यामध्ये व्हॉट आर अर्थक्वेक्स अँड डिस्कस इट्स इम्पॅक्ट असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हेरियस आपण काय म्हणूया की टाइप्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज अर्थक्वेक, अर्थक्वेक, डिस्कस इट्स इम्पॅक्ट. किंवा जनरली तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज अर्थक्वेक्स, व्हॉट आर द रिझन्स फॉर अर्थक्वेक्स असा प्रश्न विचारला जाऊ शकतो बेसिकली. किंवा डिस्कस द अर्थक्वेक इन डिटेल असा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. हा GS1 मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता हे GS1 मध्ये का विचारला जाऊ शकतो हे पण समजून घ्या, कारण मागच्या वर्षी तुम्हाला 1-2 क्वेश्चन आले होते मेन्सला, मुख्य परीक्षेला. पहिला होता मड व्होल्कॅनोचा, ज्याचा ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तो प्रश्न जो विचारला होता तो का विचारला होता, कारण का 2 ऑक्टोबर 2025 रोजी जो काही मड व्होल्कॅनो आहे, इंडियामधला एकमेव मड व्होल्कॅनो अंदमान निकोबार बेटावरती, त्याचं इरप्शन झालं होतं, म्हणून मड व्होल्कॅनोज इन इंडिया याच्यावरती प्रश्न विचारला होता. सेकंड जो काही प्रश्न विचारला होता सुनामीवरती प्रश्न विचारला होता. सुनामीज कशी तयार होते किंवा सुनामीचा इम्पॅक्ट जो होता तो विचारला होता. आणि तो पण का विचारला होता, कारण का रशियामध्ये कामचटका पेनिन्सुलामध्ये सुनामी एक्सपिरियन्स केली होती, लक्षात ठेवा, तुमच्या रशियामध्ये. सो बेसिकली ह्याच्यावरती परत प्रश्न विचारला होता. हा करंट अफेअर्सला लिंक होता. आणि जर का तुम्ही बघायला गेलं तर सागर सायक्लॉन वरती सुद्धा प्रश्न विचारला होता. म्हणजे कुठेतरी करंट अफेअर्स वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. आणि ह्याची पण शक्यता नाकारता येणार नाही की तुम्हाला सिस्मिक डबलेट्स म्हणजे नेमकं काय ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा P वेव्हज आणि S वेव्हज हे डिटेलमध्ये विचारलं जाऊ शकतं. किंवा बॉडी वेव्हज आणि सरफेस वेव्ह हे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. तर हा GS1 मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. GS3 मध्ये काय प्रश्न विचारला जाऊ शकतो की अर्थक्वेक झोन्स ऑफ इंडिया ह्याच्यावरती हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात घ्या. सो व्हॉट वी आर सेइंग, अर्थक्वेक झोन्स ऑफ इंडिया.
किंवा जनरली डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न विचारले जाऊ शकतात की अर्थक्वेक झोनेशन कसं महत्वाचं आहे डिझास्टर कमी करण्याचं किंवा वल्नरेबिलिटी कमी करण्याचं कसं एक साधन आहे और हाऊ इट इज अ टूल टू रिड्यूस द वल्नरेबिलिटी ऑफ अ रिजन विथ रिस्पेक्ट टू द अर्थक्वेक्स. अशा पद्धतीने तुम्हाला हा डिझास्टर मॅनेजमेंटला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. सो दॅट वॉज ऑल अबाउट द सिस्मिक डबलेट्स किंवा व्हेनेझुएलामध्ये जे काय अर्थक्वेक आला होता त्याच्याबद्दल हा पूर्णपणे डिस्कशन केलेला आहे आपण. जर काय ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तुमचे क्वेश्चन्स टाका, त्याचं नक्कीच तुम्हाला उत्तर मिळेल. आणि जर काय तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती फोन करा मला. किंवा जनरली तुम्हाला जर काय असेच जर काय जॉग्राफीचे कॉन्सेप्ट जर काय समजून घ्यायचे असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.